नमस्ते शेतकरी मित्रांनो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत. जगाचा पोशिंदा पांडुरंग या सावतामाळ्यांना भेटायला आहे अरणला आलेत आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आपली ही 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे. आज 10 मे 2026 आहे आणि आपली बाग बघायला बघा ना, सांगली जिल्ह्यातले काही प्राध्यापक मंडळी आलेत, वालचंद कॉलेजचे आहेत, कुर्डुवाडीचे प्राचार्य आहेत, माजी प्राचार्य आहेत, एक विनायक पाटील एक शिक्षक आहेत आणि चळे आंब म्हणून एक गाव आहे, तिथले प्रगतशील बागायतदार आलेत. खिलारे. हां, खिलारे साहेब आलेत. हो, शिदवाडकर आले. तर सर, आपण जवळजवळ 2-2.5 तास आपल्या बागेतनं फिरतोय. काय सांगाल शेतकऱ्यांना? बोला. सळे आंबेगावचे खिलारे सांगा लवकर, एक जण. बघायसारखी शेती आहे सर. हां, फक्त पाण्याचा अभाव आहे. तुम्हाला शासनाने तुमच्याकडे पाण्यासाठी लक्ष द्यावं. बरोबर. महाराज तुम्ही सांगा. बर, हां सर बोला तुम्ही. हा, मी प्राध्यापक गवळी. हं. गेले 2-2.5 तास मी इथे फिरत आहे. हो वेगवेगळ्या व्हरायटीचे प्लांटेशन इथं झालेलं आहे. हो 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 वेगवेगळ्या आंब्याचे प्रकार आहेत. जांभूळ आहे, चिंच आहे, सागवान आहे, हो. नंतर नारळ आहे, नारळ आहे, फणस आहे. फणस आहे. म्हणजे कोकणी फळं आहेत आणि डोंगर माथ्यावर राहणारी फळं म्हणायला हरकत नाहीये. नावं घ्याल तेवढी कमी आहेत. बरोबर. हां, सर्व व्हरायटी इथे बघायला भेटल्या आज. बरोबर. आभारी आहे. धन्यवाद. सर बोला. खाडगे साहेबांनी ज्या पद्धतीने हे विकसित केलेलं आहे हो हे अत्यंत अभिमानास्पद तर नक्कीच आहे. हो आणि याचा अभिमान महाराष्ट्र शासनालाही असला पाहिजे. हो ज्या परिस्थितीमधून त्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. हो पण त्यांची पाण्याची अडचण जी आहे, तर अशा बऱ्याच शेतकऱ्यांची असेल, त्याची नाव उमेद त्यांना न करायचं असेल तर शासनाने या प्रश्नाकडे स्वतः लक्ष घातलं पाहिजे. सर बोला. आपण प्राध्यापक असून सुद्धा आज वयाच्या 68व्या वर्षी मला जास्त इन्स्पिरेशन या घाडगे साहेबांच्याने मिळालं की 65व्या वर्षी त्यांनी बाग सुरू केली आणि ज्या पद्धतीने डेव्हलप केले आहे त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा स्फूर्ती मिळाली आणि आम्ही त्यामध्ये नक्कीच काम करू. याबद्दल घाडगे साहेबांचा आभार आहेत की ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला स्फूर्ती दिली. धन्यवाद. मी अमर पाटील, कुर्डुवाडी. सरांची बाग पाहिली, प्रथमच आलो. हो सरांचं म्हणजे आरोग्य त्यांना आल्याबरोबर पहिल्यांदा हे म्हणलं, सर तुम्ही नक्की तुम्ही निरोगी 200 वर्ष जगताल. सरांची नियोजित बाग सुंदर आहे. हो निरनिराळ्या प्रकारची अनेक व्हरायटी पाहून आनंद झाला. हो फक्त कमतरता फक्त पाणी जे आहे. सरांचं असंच आयुष्य निसर्गात जावं, त्यांचं आरोग्य चांगलं व्हावं आणि असंच आदर्श समाजापुढे ठेवावा ही आमची विनंती. बोला मामा. रजनीकांत विठ्ठल वेद पाठक पहिली. हां, आम्हाला बघून सुद्धा इतकं कौतुक वाटलं बर की पण पाण्याची भरपूर टंचाई असल्यामुळे आम्ही तळ्यात वाकून बघितलं तरी एक टिपका सुद्धा नाही असं. बर. आणि झाडं तर भरपूर आहे, फळं पण भरपूर आहेत. हो असं हो हो असं वाटलं की बास एकदम. धन्यवाद. सर, एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो, विशेषतः विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. काय सांगाल आपण? सांगा सर. सरांची बाग एकदा अवश्य बघावी प्रत्येकाने आणि त्यांचा आदर्श घ्यावा. मग त्यांना स्वस्फूर्ती. बाकी सगळे वाचतात, टीव्ही बघतात, मोबाईल बघतात. हो त्यात आणि प्रत्यक्ष पाहण्यात खूप फरक आहे. हो प्रत्यक्ष तुम्ही पहा आणि मग तुम्हाला निश्चितच चांगलं मार्गदर्शन लाभेल. अगदी. कोरे सर, आपण काय सांगाल? आपल्याला खरं सांगायचं म्हणजे यांनी जे काही प्रयोग केलेले आहेत हो ते प्रयोग खरं म्हणजे कृषी महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांना आवर्जून भेट देण्यासारखे अशा हे प्रयोगशाळा आहेत. हो तर अशा ठिकाणी त्यांचे प्रयोग अरेंज करावेत, त्या मुलांना त्याच्यात ज्ञान द्यावं आणि तेच त्यांचं स्फूर्तीस्थान ठरेल. शेतीपासून लांब जाणारा विद्यार्थी जो आहे हो तो शेतीकडे वळेल हो. आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल याची मला खात्री आहे. गवळी सर, आपण 2 मिनिट. मी एवढंच सांगेन की आजचा जो शेतकरी आहे रासायनिक खताकडे जो वळलेला आहे, हो खरं तर या बागेमध्ये भेट दिल्यानंतर मला असं कळालं की त्या रासायनिक खताची आवश्यकताच नाही. हो सरांनी ज्या पद्धतीनं 2018 साली चालू केलेली बाग आज जी पाहतोय हो ते अवलोकण्यासारखे आहे आणि अतिशय सुंदर आहे. हो केमिकल खताबद्दल माणसांसाठी चांगला प्रयोग करावा हे एक आदर्श म्हणायला काहीच हरकत नाही आहे. पाटील सर, तुम्ही सांगा, विद्यार्थ्यांना काय सांगाल?
भारतातली ही पहिली बाग आहे केमिकल फ्री हो होमिओपॅथिक. हो. गाडगे साहेबांनी सांगितलं होतं होमिओपॅथिक औषध आम्हाला माहिती होतं फक्त खायलाच असतं शाब्दानाच्या गोळ्या, हो पण झाडाला असतं मी पहिल्यांदा ऐकलं. धन्यवाद. आणि त्याची परीक्षण त्यांनी रायचूर इथून हो करून आणलं. हो कर्नाटक त्या lab ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मधून. रायचूर. भारतातली एकमेव जी हो लॅबोरेटरी आहे. लॅब आहे. हो 100% फ्री केमिकल असल्यामुळे फळ चांगलं लागतं, आंबा चांगला आहे क्वालिटीला. बरोबर फक्त गाडगे साहेबाला पाणी नाही या बागेला. या भागातले लोकप्रतिनिधी निरुत्साही आहेत, बरोबर. काम करत नाहीत, त्याच्यामुळे या भागाला पाणी येऊ शकलं नाही. बरोबर. पुढचं काय या आव्हान आहे की या लोकप्रतिनिधी जे जिल्हा परिषद सदस्य असतील, आमदार असतील, हो तालुका सदस्य असतील, सरपंच असतील, या भागात पाणी आणावं त्यांनी. बरोबर. तर 10 गावं पाणी वाचून राहिलेत आहे या अगदी भागात. बरोबर अगदी बरोबर आहे. भविष्यात पाणी आलं तर गाडगे साहेब बाग आणखीन चांगली फुलेल. आणखीन एक माझी एक विनंती आहे. येस सर. आम्हाला सरांनी गेल्या वर्षी एक आंबा दिलता हो ह्या केमिकल मुक्त मुक्त. असा. हो तर अक्षरशः आमचा चुकून काचेमध्ये जवळजवळ 25-30 दिवस राहिला हो आणि तो जसा ना तसा होता तसाच. आणि चवीला अतिशय सुंदर होता. अगदी बरोबर अगदी 30 बरोबर दिवस आंबा तसा होता. काय झालं अगदी त्या बरोबर. हो ना खिलारे साहेब आपण काय सांगाल शेतकऱ्यांना? आम्ही होमिओपॅथी शेती बघण्यासाठी आलोय. बर होमिओपॅथी आणि सेंद्रिय हो अगदी खूप सुंदर शेती आहे. अगदी आदर्श घ्यावा अशी शेती आहे लोकांनी. धन्यवाद सर, आपण आमच्या बागेला भेट दिली. आपण आमच्या बागेत असेच वरचेवर येत चला. आमच्या बागेतल्या आंब्याची चव आपण आता घरी गेल्यावर चाखणारच आहोत. आपण आलात, आपलं आभार. धन्यवाद. धन्यवाद.